अमोल सांगानी, राळेगाव, यवतमाळ। वडकी येथे एकाच रात्री चोरट्यांनी 3 दुकाने फोडली, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद। रायगाव तालुक्यातील वडकी येथे शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सुमारे 3 दुकाने फोडून दुकानातील नगदी रोखसह मुद्देमाल लंपास केला। हा प्रकार रविवारी सकाळी दुकान मालकाच्या निदर्शनात आला। दरम्यान 2 चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। दुकानात बसविलेल्या सीसीटीव्ही मध्ये या दोन्ही चोरट्यांचा दुकानातील मुक्त संचार पाहायला मिळत आहे। आपण सीसीटीव्हीच्या नजरेत आहोत याची जाणीव असलेल्या चोरट्यांनी आपले चेहरे दिसू नये यासाठी चोरट्यांनी डोक्यावर टोपी व चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता। मोबाईल टॉर्चचा वापर करून चोरट्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला असे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे। दरम्यान हे दोन्ही चोरटे 2805 या क्रमांकाच्या मोटरसायकलने आले असल्याचे सीसीटीव्ही मध्ये आढळून आले आहे। वडकी येथे दुकानाचे शटर वाकून चोरट्यांनी आत प्रवेश करीत रोख रकमेसह ऐवज लांबविला। या जगदीश पारकी यांच्या मालकीचे संत भोजाजी किराणा, महेश देऊळकर यांचे सतीश सोनामाता किराणा व किशोर कारिया यांचे साई कृषी केंद्र अशा 3 दुकानांचा समावेश आहे। चोरट्यांनी मध्यरात्री 2च्या दरम्यान 3 दुकाने फोडली। या चोरट्यांकडे शटर वाकविण्यासाठी व कुलूप तोडण्यासाठी चांगले साहित्य होते। यामध्ये जगदीश पारकी यांच्या संत भोजाजी किराणा या दुकानाच्या शटरचे कुलूप फोडून चोरट्यांनी दुकानातील 25,000 रुपयांचे चिल्लर नाणे लंपास केले। तसेच रायगाव रोडवर असलेल्या किशोर कारिया यांच्या साई कृषी केंद्र या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने दुकानातील एक 25,000 किमतीचा मोबाईल व नगदी 6,000 रुपये चोरून नेले। सोबतच महेश देऊळकर यांच्या सती सोनामाता किराणा या दुकानाचे सुद्धा शटर तोडून दुकानातील 2,000 रुपयांचे चिल्लर नाणे चोरून नेले। रविवारी सकाळी 6 वाजता हा चोरीचा प्रकार निदर्शनात आला। त्यानंतर दुकान मालकांनी वडकी पोलीस स्थानकात कळविले। घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे, पोलीस कर्मचारी आकाश कुदुशे, अंकुश पातोडे, निलेश वाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीची पाहणी करून माहिती घेतली असून अधिक तपास वडकी पोलीस करीत आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।